ओव्हनचा वापर न करता अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि बाहेरून आणायची गरजसुद्धा नाही गव्हाच्या पिठाची नानकटाई घरामध्येच साहित्य आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवते मी. खूप सोपी रेसिपी आहे, करून बघा. आणि बऱ्याच जणांकडे ओव्हनसुद्धा नसते, त्याच्यामुळे हे नानकटाई आपण बनवू शकतो. आता इथे पहा, 1 वाटी घ्यायचं गव्हाचं पीठ आणि कुठल्याही एकाच वाटीच्या मापाने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. चाळून घ्यायचं गव्हाचं पीठ. पाव वाटी ही पिठी साखर मिक्सरला फिरून घ्यायची आहे. 5 ते 6 चमचे इथं बेसन पीठ आणि थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले आहे. तूप लागेल 5 ते 6 चमचे यामधले. आता या ठिकाणी 3 चमचे रवा घेतलेला आहे. कुठल्याही एकाच वाटीनं माप इथे ठेवायचं आहे. आता हे घरचं साजूक तूप आहे. आता हे तूप मी काढून घेते. तूप या पद्धतीचं असलं पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवा. पातळ वगैरे असं घ्यायचं नाही, असं थोडंसं मऊसूत असं लोण्यासारखं हे तूप इथे आपल्याला वापर करायचा आहे. 5 ते 6 चमचे या डब्यामध्ये होतं. तर मी हे तूप आता पिठी साखर आपण टाकलेली आहे यामध्ये आता छान फेटून घ्यायचं आहे. एका लेवलने फेटून घ्यायचं छान. आणि जर तुम्हाला तूप थोडंसं जास्त टाकले, पाववाटी तुम्ही टाकू शकता तूप. हे चमचे आहे ना, त्या साईजने मी 5 ते 6 चमचे हे तूप घेतलेलं आहे. पाववाटी आरामात होते हे तूप. आणि एका साईडने फिरून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता बघा. आता एका लेवलने फिरून घ्यायचं, असं थोडंसं छान अशी हवा भरल्या जाते आणि मस्त असं फ्लफी होते हे पीठ. अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनटासाठी हे छान असं फेटून घ्यायचं. आणि इथे पाहू शकता बघा, अशा प्रकारे हे आपल्याला हे तूप करून घ्यायचं आहे पिठी साखरमध्ये. आणि हे बघा, यामध्ये अशी हवा भरल्या जाते. अशा प्रकारे इथे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. आणि इथे पाहू शकता बघा, अशा प्रकारे आता हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं या ठिकाणी. बेसन आता हे बाकीचे साहित्य टाकून घेते, बदाम सोडून. आता यामध्ये बेकिंग सोडा वगैरे मी काहीच वापरणार नाही. आता हे छान आपल्याला हे अगोदर मी चमच्याने हे एकजीव करून घेते. अशा प्रकारे बेकिंग सोड्याचा अजिबात वापर करणार नाही. आणि तुम्हीही करू नका. खूप असे छान खुसखुशीत होतात, गरज पण पडत नाही आहे. काहीच गरज नाही टाकण्याची. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे काहीच गरज नाही. अशा प्रकारे हे छान एकजीव करून घ्यायचं. आता हे करून घेते मी छान एकजीव गोळा असा एकत्र करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलं थोडंसं घट्ट, 1 चमचा तूप वाढवू शकता. आणि थोडंसं प्रेशर देऊन हे पीठ असं छान मळून घ्यायचं, जेणेकरून अशा नानकट्या खुसखुशीत होतात आतमध्ये. असं एकजीव करून घ्यायचं आहे छान. आणि हे उष्णतेने छान होते, असं हे एकजीव छान पीठ होते. आता इथे पाहू शकता, असं प्रेशर देऊन असं हे छान मळून घ्यायचं. गोळा एकत्र करून घ्यायचा आहे. बाइंडिंग छान झालं पाहिजे यामध्ये. 1 ते 2 मिनटासाठी छान असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून अशा नानकटाया खुसखुशीत होतात. आणि बेकिंग सोडा वगैरे टाकायची गरज नाही त्याच्यामुळे. आता हे थोडासा, आणि ते पहा अशा प्रकारे हे असं गोळा एकत्र झाला पाहिजे. किती छान एकजीव झाला हे गोळा. अशा प्रकारे हे पीठ करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलंच खूप घट्ट आहे किंवा काय, तर 1 चमचा तूप परत तुम्ही टाकू शकता यामध्ये. आता हे छान झालेलं आहे गोळा एकत्र. हे बघा, बाऊलासुद्धा लागलेला नाही. किती छान असं झालेलं आहे. आणि इथे मी या वाटीच्या मापाने हे सर्व माप घेतलेलं आहे. पाव वाटी, 1 वाटी अशा प्रकारे करून घेतलेला. आता आप्पे पात्र तर सर्वांच्या घरामध्ये असतेच. अशा प्रकारे आप्पे पात्रामध्ये मी हे बनवून दाखवणार आहे नानकटाई. आता यामध्ये बघा, आता लिंबा एवढा आकाराचा गोळा घ्यायचा आहे. थोडासा जास्त मोठा घ्यायचा नाही लिंबा एवढ्या, किंवा थोडासा कमी झाला तरी चालेल, पण जास्त मोठा वापरायचा नाही या ठिकाणी गोळा. आता छान हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. खूप लवकर होती ही पद्धत. आणि त्यावर आपल्याला हे बदाम चिटकून घ्यायचं आहे. किती छान दिसते बघा, जवळून दाखवते अशा प्रकारे. आणि परत एक वेळ दाखवते. हातावर छान गोळा फिरून घ्यायचा. जास्त प्रेशर द्यायची गरज पण नाही आहे. हलक्या हाताने करून घ्यायचा आहे. जास्त मोठा करायचाच नाही. लिंबा एवढा आकाराचा इथे गोळा तयार करून घेऊ शकते. अशा प्रकारे परत बदाम चिटकवते मी. सर्व अशा नानकटाया मी करून घेते. बघा किती छान दिसते. आणि इथे पाहू शकता, यामध्ये टाकूनसुद्धा घेतलेलं आहे. आप्पे पात्राला थोडंसं असं हलकंसं तूप लावून फिरवून घ्यायचं, जर नवीन असेल तर. जर वापरामध्ये असेल तर काही गरज पण नाही आहे. आता हे झालेले आहे, पूर्ण करून घेतले मी.
आता इथे मी लोखंडाचा तवा गरम करण्यासाठी अगोदरच ठेवला होता. लोखंडाचा तवा इथे वापरा. कढई वगैरे वापरून मी कढईचा वापर करणार नाही इथे. लोखंडाच्या तव्यावरच तुम्हाला दाखवते मी इथे. लोखंडाच्या तव्यावर आपले पात्र खूप छान असं बसल्या जाते. त्याच्यामुळं कढईमध्ये स्टँड ठेवा, बऱ्याच गोष्टी असतात, मीठ टाका, त्याच्यामुळे त्या भानगडीत न पडता आता हे झाकण ठेवून झाकण पूर्ण असं झाकलं पाहिजे, वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. आणि गॅस अगदी कमीवर करून टाका एकदम. आणि हे बघा इथे बेक झालेले आहेत. आणि हे बेक कशा झालेल्या आहेत, साईडने अशा ब्राऊन कलर येतो आणि वर अशा फुगल्या पण जातात ह्या नानकटाया. ते पाहू शकता ब्राऊन कलर असं. आणि ही जागा पण सोडतात ह्या नानकटाया. त्याच्यामुळे हे बेक झालेले आहेत. 20 ते 25 मिनटं आरामात लागतात. आम्ही थंड करून घेतलेले आहेत नानकटाया. थंड करूनच काढायचे. हे लूज होतात आपोआप. अशा लूज झाल्या असं थोडंसं हलवलं आपण पात्र तर ते अशा वर आलेले आहेत. आणि इथे पहा अशा प्रकारे हे बेक झालेले आहेत. अशा खालतून बघा असा ब्राऊन कलर होतो आहे मस्त. आणि बघा तुम्हाला हाताने असं सहज एका हाताने तोडून दाखवते मी. आणि पहा या ठिकाणी अगदी सहज तुटलेली आहे, खुसखुशीत झालेली आहे, आतून पूर्ण असं बेक झालेली आहे नानकटाई. गरज पण नाही, घरात ओव्हन नसेल किंवा काय तर तव्यावर करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि लहान मुलांना, मोठ्या माणसांना सहज खाऊ शकतो आपण अशा प्रकारे. आणि थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. नक्कीच आवडली असेल ही नानकटाई. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.